हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय टुडेज व्हिडिओ. तर आज आपण बघणार आहे MST CT 2024चा कट ऑफ अनालिसिस VIT CS ब्रांचसाठी. कारण की तुम्ही जेव्हा 2025 ची कॅप्रॉन 1 ची जी लिस्ट बनवता ना, तुम्हाला हे खूप हेल्पफुल आहे. कारण की कट ऑफ मध्ये जास्तीत जास्त पॉइंटनी चेंज होतात. लाईक आता 99 ला कट ऑफ असेल CS साठी, तर तो किती होणार आहे? जास्तीत जास्त 99.5 असा होणार आहे. तर तुम्हाला ही मी आता जी कट ऑफचा अनालिसिस आहे ते तुम्हाला नेहमीच हेल्प करणार आहे लिस्ट बनवताना. तर आपण सुरू करू की VIT कॉलेजचं सीएसचं लास्ट इयरचं काय होतं कट ऑफ. तर लेट्स गेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ. तर कॉलेजचा कोड आहे की 6273 आणि कॉलेजचा ब्रांच कोड आहे 6273254110. तर आणि हे कॉलेजचं फुल नेम आहे आणि हे कॉलेज VIT पेबेवाडीला आहे. आणि ज्या कालच्या लास्टच्या व्हिडिओज मध्ये ज्या सीएसच्या स्पेशलायझेशन ब्रांच आहेत आणि IT आणि AIDS ह्या ज्या टेक्निकल ब्रांच आहेत त्या VIT मध्ये असणार आहेत. आणि लाईक ENTC अजून सिव्हिल मेकॅनिकल त्या ब्रांचेस असणारे म्हणजे VIT च्या कोंढवा कॅम्पसला. आता त्याचं नाव VIT कोंढवा कॅम्पस झालंय आणि हे बिबेवाडी कॅम्पस आहे. तर आपण बघू की आणि ही सगळी माहिती MST CT ची जी मेन वेबसाईट आहे तिथं कॅप्रॉन 1 असा करून जी PDF आहे ना ती मोठी, तर ते खूप कन्फ्युजिंग आहे आणि लवकर समजत नाही. तर मी आज ते छोटे छोटे कट डाऊन करून तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर आपण बघू की VIT CL ब्रांचचा कट ऑफ काय ह्या वर्षीचा म्हणजे लास्ट इयरचा 2024चा काय. तर तुम्ही बघू शकता जनरल ओपन साठीचा कट ऑफ आहे 99.00% पर्सेंटाईल आणि रँक लागते 2823 एवढी रँक लागते. आणि जनरल म्हणजे बॉईज ओपन आणि स्टेट लेवल रँक आहे. आणि ही सगळी पूर्ण आहे ती रँक. म्हणजे जनरल SC साठी किती लागतात 95.57 पर्सेंटाईल आणि अराउंड 13,000 च्या अराउंड रँक लागते. 13,364 एवढी रँक लागते तुम्हाला. तर असंच आहे की जनरल NT2 साठी बघितलं तर आता किती लागते 98.38 एवढी लागते. तर हे आणि जनरल SE BC आणि स्टेट लेवल साठी तर किती लागते 98.33. तर ही झाली की ओपन साठी म्हणजे बॉईजच्या ह्याच्यामध्ये किती कट ऑफ लागतो. आणि आता आपण बघू की लेडीज ओपनला किती लागते. तर पर्सेंटेजचा डिफरन्स खूप कमी आहे. तर आता लेडीज ओपन साठी बघायला गेलं तर आपल्याला लागतायत 98.67 पर्सेंटाईल आणि रँक लागती अराउंड 3,819 एवढी रँक लागते. तर तुम्ही इलिजिबल आहे की ओपन साठी VIT CS चा तुम्ही ट्राय करू शकता. आणि ह्या वर्षी काय होऊ शकतं, आता हा 98.67 चा कट ऑफ आहे ना, तर हा कट ऑफ 98.80 किंवा 98.85 एवढ्याला जाऊ शकतो. जास्तीत जास्त काय पॉईंट चेंज होतात. कमी कट ऑफ मोस्टली कमी होतच नाही, तो थोडा थोडा वाढतच जातोय सध्या. तर ST साठी बघू. लेडीज ST साठी किती कट ऑफ आहे 94.75, ST साठी 95.25. तर हे आहेत की लेडीजचे कट ऑफ आहेत पूर्ण. तर लेडीज OBC साठी किती 98.41. तर तुम्ही चेक करू शकता इथं कट ऑफ तर जास्तीत जास्त चेंज नाहीये. आता जनरल OBC साठी किती आहे 98.72. तसं आपण लेडीज OBC साठी बघितलं तर 98.41. आणि आता हे काय PWD. तर ज्यांना ज्यांना माहित नसेल त्यांना मी सांगते की PWD म्हणजे फिजिकली हँडिकॅप. लाईक कोणाला काय असतं डिफॉल्ट असतं थोडेसे फिजिकल, तर त्याचं सर्टिफिकेट असतं. तर ते सर्टिफिकेट तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता जे सुरू आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तेव्हा तुम्ही दाखवू शकता आणि तुम्हाला ह्याचा बेनिफिट होऊ शकतो. आता बघा, फिजिकली हँडिकॅप असेल आणि ओपन कास्ट आहे आणि स्टेट स्टेट लेवलला, तर त्याचा कट ऑफ लागतोय 86.82. तर हा कट ऑफ खूप मिनिमम झाला CS साठी. VIT CS ला एवढा कमी कट ऑफ ओपन साठी. तर तुम्ही किती ह्याचा बेनिफिट घेऊ शकता तुम्ही तर तुम्ही विचार करू शकता. जर ते फिजिकल सर्टिफिकेट असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आणि रँक जर बघितली तर 38,000 इतक्या कमी रँकला भेटते CS. तर आता इथं खाली PWD ओपन एस, आता हे पण तेच आहे PWD SC. SC साठी तर 44 आहे. आणि डिफेन्स एक कोटा असतो. डिफेन्स म्हणजे काय असतं बेसिकली की तुम्ही जर आर्मीचं पॅरेंट्स आर्मीमध्ये असतील तर तुम्हाला ते सर्टिफिकेट भेटतं आणि ते सर्टिफिकेट तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सांगितलं की आम्ही डिफेन्स मधून आहे, तर ते SC सेंटरवरती तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतात. जास्त त्यांना चांगली माहिती असते कारण की ते दरवर्षी नवीन त्यांना नियम वगैरे जास्त माहिती असतात. तर तुम्ही बघू शकता डिफेन्स ओपन साठी कट ऑफ आहे
97.49 आणि हाच कट ऑफ म्हणजे ओपनसाठी जनरल किती 99. तर बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट 2% फरक पडतो. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. तर असंच आहे डिफेन्स एसटी साठी तर 59 चा कट ऑफ आहे डिफेन्स एसटी आणि डिफेन्स ओबीसी साठी 96 आहे. तर तुम्ही विचार करू शकता. तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही नीट चेक करा आणि ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती अशी कुठून पण नाही घेतली. मेन जी वेबसाईट आहे ही तिथून घेतलेली आहे. तर तुम्हाला जर अजून काही डाउट असतील कॉलेज रिलेटेड तर तुम्ही विचारा आणि आज आपण व्ही-आय-टी सीएसचं डिटेल एनालिसिस बघितलं. आता उद्या आपण व्ही-आय-टी आय-टीचं डिटेल एनालिसिस बघणार आहे आणि जर तुम्हाला कोणता डाउट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि ही लिस्ट तुम्हाला म्हणजे हे एनालिसिस आहे ते तुम्हाला 2025 ची जी तुम्ही लिस्ट बनवताय ना, तर त्याच्यामध्ये हेल्पफुल आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग माय टुडेज व्हिडिओ आणि जर कोणाला काही डाउट असतील तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा. थँक यू.